बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। या घडीला एक महत्त्वाची बातमी येते आहे। आदित्य ठाकरेंच्या रॅलीमध्ये चोरांचा सुळसुळाट बघायला मिळाला। आदित्य ठाकरेंच्या रॅलीत पाकिटमारांची चांदी झालेली आहे। 13 जणांच्या साखळ्या लांबवल्या गेलेल्या आहेत। 4 मोबाईल चोरले गेलेले आहेत। तिघांचे पैसे चोरले गेलेले आहेत। 40,000 रुपये चोरीला गेल्याचा विभाग प्रमुख आशिष चेंबूरकरांचा दावा आहे। खूप मोठी ही बातमी आहे। चोरांचा सुळसुळाट झालेला आहे। जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होतं, खूप लोक एकत्र जमतात, तेव्हा यात चोरही घुसलेले असतात आणि चोरांच्या माध्यमातून चोरी केली जाते। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। उदय, खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या शक्ती प्रदर्शनाच्या वेळी गर्दी तयार होते आणि त्याच गर्दीचा फायदा घेतला गेला या चोरांकडून। अगदी बरोबर आहे सुवर्ण। आपण बघतोय की आदित्य ठाकरे यांच्या ज्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारोंच्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते। रस्त्यावरती चालायला काय उभं राहायला देखील जागा नव्हती, एवढी दाटीवाटीची गर्दी होती आणि याच गर्दीमध्ये चोरांचा देखील सुळसुळाट मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे। आतापर्यंत 13 जणांच्या सोन साखळ्या ज्या गळ्यातल्या आहेत त्या लांबवल्या गेलेल्या आहेत, लंपास केलेल्या आहेत। त्यापैकी एक महिला देखील आहे। 4 जणांचे मोबाईल लंपास केले गेले आहेत। 3 जणांचे पैसे जे आहेत चोरांनी ते लंपास केलेले आहेत। त्या तिघांपैकी एक जे आहे ते म्हणजे स्थानिक जे विभाग प्रमुख आहेत शिवसेनेचे आशिष चेंबूरकर यांचे 40,000 रुपये चोरांनी लंपास केलेले आहेत। चोरांचा फटका हा सर्व शिवसैनिकांना बसलेला दिसून येत आहे आणि या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात येत आहे। या संदर्भात तिथले जे इतर उपविभाग प्रमुख होते, शाखा प्रमुख होते, या सगळ्यांकडे या संदर्भात चौकशी केली जाते की एवढ्या गर्दीमध्ये शिवसैनिकांच्या व्यतिरिक्त जे चोर घुसलेले आहेत त्यांचा शोध घेतला गेला पाहिजे। कारण अनेकांचे मोबाईल गेलेले आहेत, मोबाईल त्यांना सापडत नसल्यामुळे अनेक जण फोन करू शकत नाही एकमेकांना। चौघांचे तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत। चौघांचे मोबाईल जे आहेत ते लंपास झाले आहेत, तर 13 जणांचे सोन साखळी जे आहेत त्या इथे चोरांनी लंपास केलेले आहेत। धन्यवाद उदय, ही माहिती दिल्याबद्दल। आशिष चेंबूरकरांनी या संदर्भातली तक्रारही दाखल केलेली आहे। शिवसेनेची रॅली होती, आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरायला जातानाची जी रॅली होती त्या रॅलीमध्ये पाकिटमारांची मात्र चांदी झालेली आहे। सगळ्या उमेदवार जेव्हा अर्ज भरायला जातात तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करतात, खूप गर्दी तयार होते आणि या गर्दीचा उत्साह खूप दांडगा असतो, पण या चोरांचं मात्र फावलेलं बघायला मिळत आहे। काँग्रेसचे लातूर शहर विधानसभेचे उमेदवार अमित देशमुख यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला। अमित देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देशमुख कुटुंबातले सगळे सदस्य तसंच सिने अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते। अमरावती विधानसभेचे भाजपचे विद्यमान आमदार सुनील देशमुख यांनी आज अंबादेवीचं दर्शन घेतलं। ते अमरावती शहरातून विशाल शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना बघायला मिळाले। सुनील देशमुख अमरावती विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत। ते महाराष्ट्र सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत। त्यांनी आधी काँग्रेसच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिलेलं होतं। उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना त्यांचं कुटुंब त्यांच्यासोबत होतं। अंबादेवीचा आधी आशीर्वाद घेऊन नंतर ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुढे गेले। काही महत्त्वाचे असे विधानसभा मतदारसंघ आहेत जिथे खास करून महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। त्यातला एक मतदारसंघ तो म्हणजे कराड दक्षिण। सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या मतदारसंघामधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। योगायोग असा की ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे अर्ज भरून प्रांत कार्यालयामधून बाहेर पडत होते त्याच वेळेला त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अतुल भोसले हे अर्ज भरण्यासाठी जात होते, मात्र दोघांनीही नजरानजर सुद्धा केली नाही। दुसऱ्या मजल्यावरून वेगवेगळ्या मार्गांनी हे दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते मार्गस्थ झाले। दरम्यान या सगळ्या संदर्भात तिथली काय परिस्थिती होती आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकी या सगळ्याबाबत काय प्रतिक्रिया दिली त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर यांनी। मुख्यमंत्री पदाची आशा बाळगून त्या सर्वांच्या मनामध्ये एकच विचार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातून जातीयवादी पक्षांची सत्ता हद्दपार करायची। त्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही विचार आमच्या मनात नाहीये। विजय आमचा होणार आहे, कारण आज जरी काही पक्षामध्ये काही प्रकार केले असले विरोधकांनी सत्ताधारी पक्षांनी, तरी मतदार आणि जनता आमच्या बरोबर याचा आम्हाला विश्वास आहे। तुम्ही भरला त्याच वेळेला अतुल भोसले त्या ठिकाणी दाखल झाले होते। मी भरला, मला जो वेळ दिला होता त्या वेळेत मी भरला अर्ज। कराड दक्षिणच्या मतदारांना काय सांगाल एकंदरीत? आज आता अर्ज भरलेला आहे। कराड दक्षिणच नाही तर मी महाराष्ट्रातल्या मतदारांना अपील करणार आहे की या निवडणुकीमध्ये कुठल्याही भावनात्मक प्रश्नांना
विचार न करता आज सामान्य जनतेचे पोटापाण्याचे प्रश्न, विकासाचे प्रश्न, अर्थव्यवस्थेची जी कोलमडलेली आहे त्यामध्ये कृषी अर्थव्यवस्था असेल, उद्योगाची अर्थव्यवस्था असेल, सेवा क्षेत्रातली अर्थव्यवस्था असेल, कायदा सुव्यवस्था असेल, आज सर्व क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारला संपूर्ण अपयश आलेलं आहे आणि ते अपयश आम्ही अधोरेखित करणार आहे. आणि मतदारांना आमची विनंती असेल की आपण पोटापाण्याच्या प्रश्नावर ही निवडणूक लढली पाहिजे. आज भारतीय जनता पार्टी आपल्या 5 वर्षाचा आढावा देऊ शकत नाही. तुम्ही कुठली कामं पूर्ण केली, काय 5 वर्षामध्ये जीवनमानामध्ये बदल झाला, जनतेच्या सुधारली का अधोगतीकडे गेली याबद्दल, किंवा जे सरकारने नोटबंदीसारखे किंवा जीएसटी सारखे चुकीचे निर्णय घेतले त्याबद्दल जनतेची तुम्ही माफी मागणार आहे का नाही? स्वतः मुख्यमंत्री खोटं ॲफिडेव्हिट देतात, आपल्याबद्दल लपवतात, हा एक गंभीर प्रश्न आहे. आज भ्रष्टाचारी मंत्र्यांना तिकीट नाकारली, मंत्रिपदातून काढलं, तर त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आहे का नाही? त्यामुळे सरकारच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण आलेलं संपूर्ण अपयश हा या निवडणुकीचा मुद्दा असणार आहे. अगदी पृथ्वीराज चव्हाण यांनी खरं तर सडकून अशी टीका केलेली आहे. विधानसभा निवडणुकीकरता कर्जत जामखेड या मतदारसंघातून रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रोहित पवार यांना उमेदवारी मिळते न मिळते याविषयी खूप साऱ्या चर्चा झाल्या, मात्र रोहित पवार हे कर्जत जामखेड इथून इच्छुक होते, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घरातल्यांनी त्यांचं औक्षणही केलं. घरातल्यांचे आशीर्वाद घेऊन ते बाहेर पडले आणि प्रचंड मोठा जनसमुदाय त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्यांच्यासोबत होता. रोहित पवार यांच्याविषयी असं म्हटलं जातं की उमेदवारी मिळो किंवा न मिळो त्या आधीपासूनच त्यांचा जो जनसंपर्क होता तो प्रचंड दांडगा राहिलेला आहे. इथे एक छोटा